म्हणून येऊन आपण सन्मान घ्यायचा आहे। सन्मान देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर गोडसे आपल्याला विनंती, हलगेवाल्यांचा आपण सन्मान करायचा। दत्ताप्पा गायकवाड आपण पुढे या। हलगे भादर बावडा इंदापूर जय भवानी हलगे ग्रुप दत्ताप्पा गायकवाड यांचा सन्मान होईल। एक तगडी कुस्ती लागली आजच्या मैदान मधली नंबर 1 ची कुस्ती। कौतुक ढापळे विरुद्ध सुदर्शन खोतकर। दोन्ही पायाला निकाप लावलेला सुदर्शन खोतकर नगर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करतो। शिवरामदादा तालीम पुणे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित दादा कटके यांचा पट्टा आणि कौतुक ढापळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काकासाहेब पवार यांचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे। एक तगडी कुस्ती आखाड्यात चालू आहे। कुमार माने माईकडिया नंबर 1 ची कुस्ती 1 लाख रुपये इनामाची। रामदास सेठ ठाकूर पाटील त्याचबरोबर कृष्णा सेठ ठाकूर पाटील वसंत ठाकूर पाटील। हलगेवाले जरा थांबा घ्या आता काय हा 2 मिनिटं जरा 2 मिनिटं हे पहा। एक पैलवान गोकुळ वस्ता तालमीचा आचल कुमार माने त्याचं नाव। एक विशेष माहिती सांगतोय, याला आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही जगाच्या पाठीवर कोणीच नाही। त्या जयसिंग बनगर सरांनी याचा संपूर्ण खर्च केला आणि त्याला तालमीत आणला। कोळी समाजाचा मुलगा आहे, नदीला मासा धरत होता। आज कुस्ती राहिली, आज आपल्या मैदानाला आला, त्याबद्दल त्या पैलवानचा सन्मान होईल। एक गरीबागरचा पोरगा, 1 गुंठा जमीन नाही, घर नाही, कोणीच नाही आणि मी माझ्याकडून त्याला 200 रुपयाचं बक्षीस देतोय। गरीबागरीच मर्दुमकी जपली जाते हा एक इतिहास आहे। सरपंच साहेबांच्या हस्ते आखाड्यावरती त्याचा सन्मान होईल आणि माझी एक विनंती आहे, 5-50 100 रुपये खिशात हात घालून न पुकारता त्या पैलवानला दिलं तर काय अडचण नाही। द्या त्याच्या हातात द्या। माऊली ठाकूर संतोष कांबळे यांच्याकडून 600 रुपये त्या पैलवानसाठी दिले जात आहेत। घेऊन जा पैलवान। मर्दुमकी आणि पुरुषार्थ गरीबागरी जपला जातो हा एक इतिहास आहे। अर्जुन ठाकूर यांच्याकडून 100 रुपये। अमोल ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस। कुस्ती तगडी चालू आहे। संतोष ठाकूर, सागर गोडसे, दीपक गोडसे, महेश ठाकूर, नवनाथ ठाकूर, सुनील काळे, सचिन ठाकूर, उमेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर या सर्व मान्यवरांकडून फुल नाही फुलाची पाकळी त्या पैलवानला बक्षीस दिलं जातंय। मला वाटतंय सहज चाच्या टपरीवर गेलं तर 50-100 रुपये जातात। घाला खिशात हात, एका हाताने दिलं गरीबाच्या पोराला, पंढरीचा पांडुरंग आपल्याला 2 हाताने देईल। खिशात हात घाला अशी माझी विनंती आहे। मोकळ्यात कुणाचं कौतुक करत नाही, वस्तुस्थिती आहे त्याला कोणीच नाही। तगडी कुस्ती चालू आहे। नंबर 1 ची कुस्ती आखाड्यात लागलेली आहे। कौतुक ढापळे विरुद्ध सुदर्शन खोतकर। एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती लागलेली आहे। 1 लाख रुपये इनामाची कुस्ती। महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी आहे। पैलवान म्हणजे पैलवान। आता सभापती साहेबांनी सांगितलं 1-2 एकर जमीन असणारा एक गरीब घराण्यातला माणूस काय करू शकतो। मनोज जरांगे पाटलासारखा त्याची प्रचिती आलेली आहे। हे शक्य झालं फक्त सोशल मीडियामुळे। सर्वांना एकत्रित करून एवढा मोठा लढा उभा केला आरक्षणाचा। आणि हो 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 आत घ्या कुस्ती। कडेला बसणारे सावध बसा। हे कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या YouTube चॅनल वरती लाईव्ह आहे। गणेश मानगुडे
यांच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे. जवळपास 3.5 ते 4.25 लाख सबस्क्रायबर आहेत कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनलला. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. महाराष्ट्राची कुस्ती 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचली. ही सोशल मीडियामुळं युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, नवनवीन प्रणाली पुढे आली. पैलवान कुस्ती करा, तगडी कुस्ती चालू आहे. डाव प्रतिडाव पाहिजे, अटॅक आक्रमण पाहिजे. कुस्ती करा, कुस्ती निकाली होणार. हे 21वे शतक ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरे जावं लागतंय. आज निरोगी आणि निर्व्यसनी पिढीची गरज आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच 2 गोष्टींच्या आरी गेलेला आहे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. तगडी कुस्ती लागलेली आहे. सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेला हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला? पैलवानाने. राजे उमाजी नाईक त्याचं नाव. रामोशाचा पैलवान इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिला ते लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान येसाजी कंका, संभाजी कावजी कोंढाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. पहिला वाण म्हणजे पैलवान. पैलवान म्हणजे काय? सस त्या रक्ताला उकळ तुफानी लढत चालू आहे. तगडी कुस्ती लागलेली आहे. कौतुक ढापळे विरुद्ध सुदर्शन कोतकर. दोन्ही पैलवान. कौतुक ढापळे हा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. सुदर्शन कोतकर हा नगर जिल्ह्यातला पैलवान आहे. नगर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करतोय. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातली मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. आतापर्यंत या महाराष्ट्राचे 47 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्यापैकी 6 डबल महाराष्ट्र केसरी आहेत, 2 टिबल महाराष्ट्र केसरी आहेत. चालू वर्षी 2 अधिवेशनं झाली. फुलगावच्या अधिवेशन मध्ये पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आणि धाराशिवला अधिवेशन झालं. तिथं याच पुणे जिल्ह्याचा खेड तालुक्याचा शिवराज राक्षे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी झाला. काल सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख 4 महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या होत्या श्रीगोंद्याला. आप्पासाहेब सोनवणे उद्योगपती आणि नानासाहेब कोथिंबिरी यांनी फार मोठं मैदान घेतलं होतं. 12 वाजता मैदान संपलं. रात्री राजाश्रय संपलाय. लोकाश्रयातून दानतदार मंडळी समोर आलेली. लाखो रुपयाची उडवण कुस्तीवरती होते. फक्त पैलवान पाहिजे. कोरोना सारखा महाभयानक संसर्गजन्य आजार आला, रोग आला आणि डझन ते डझन पैलवान पैलवानकी सोडून 2चा 4 हात करून परपंचाला लागले. पण जे पैलवान राहिले, जे पैलवान टिकले त्यांना खऱ्या अर्थानं चांगले दिवस आले.
2019, 20 आणि 21 यातला 2019 आणि 2021 मधला काही कालखंड कोरोनात गेला. गावोगावी होणारे यात्रा जत्राची मैदान बंद पडली. कुस्ती आत घ्या. चला पैलवान कुस्ती करा. तगडी कुस्ती लागलेली. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेले आहेत. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू आहेत. दोन्ही पैलवान कुस्ती करा. चौदंडी झाली. गर्दन खेच झाली. 8:15 वाजलेली आहे. बरोबर 3:30 वाजता मैदान चालू झालंय. 4 वाजल्यापासून कुस्त्यांना सुरुवात झालेली आहे. 4.25 तास झालं अखंडपणे कुस्त्या चालू आहेत. प्रत्येक वर्षी आणि सालाबाद प्रमाणे अनेकांचं योगदान, कोणी तनाने, कोणी धनाने, कोणी मनाने, कोणी काळीने, कोणी वाचेने, सदैव हाताने मदत केलेली आहे. म्हणून आज हे शक्य झालेलं आहे. कुस्ती करा. शाबास. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज मल्लयुद्ध घडतंय. डोक्याने चालतात ते मंत. आणि या कुस्ती मैदानासाठी आमदार बापूसाहेब पटारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुस्तीसाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं बहुमोलाचं योगदान असतं असे पंढरीनाथ अण्णा पटारे आणि बापूसाहेब पटारे आमदार साहेबांचा ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होईल. सभापती साहेबांच्या शुभ हस्ते आमदार साहेबांचा सन्मान होईल. गेल्या वर्षी या मैदानासाठी उपस्थित होते आमदार साहेब. मागच्याच महिन्यात फार मोठं खाराडेला मैदान घेतलं. शरदचंद्रजी पवार साहेब आणि पंढरीनाथ अण्णा पटारे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमदार साहेबांचा आखाड्यावरती सन्मान होतोय. हलगेवाले वाजवा की. शाबास शाबास. हो. कुस्तीचे आश्रयदाते पंढरीनाथ अण्णा पटारे आणि बापूसाहेब पटारे. गोकुळ वस्ताद तालीम बिराजदार मामाने 6 महाराष्ट्र केसरी घडवले. अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान घडवले. पण खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमाग पंढरीनाथ अण्णा पटारे, बापूसाहेब पटारे असे महान व्यक्तिमत्व माग होते. म्हणून एवढे मोठे पैलवान घडवले. गोकुळ वस्ताद तालीम म्हणजे शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम. अनेक पैलवानला आश्रय दिला. पैलवान कुठलाही असो, पैलवान महाराष्ट्र केसरी झाला की त्या पैलवानसाठी आर्थिक बल खऱ्या अर्थानं पटारे बंधूंचं फार मोठं असतं. बालारफिक शेख 2018ला महाराष्ट्र केसरी झाला. एक गरीब घराण्यातला पैलवान, वडिलाचा लाकडाचा व्यवसाय. पंढरीनाथ अण्णांनी बालारफिकला घर बांधून दिलं गावाकडं. केवळ धन आणि दान याचा सुंदर मिलाप म्हणजे पटारे बंधू. धन अनेक जणांकडे असते पण दानत असावी लागते. अशी दानशूर व्यक्तिमत्व या कुस्तीला लाभलेले.
कुस्ती करा पैलवान. 1977 ला बेळगाव मुक्कामी कुस्ती झाली. रोस्तुमेंद हरिचंद्र बिराजदार मामा आणि महाबली सत्फा. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं. कुणाची जोड आहे कळना, कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. पण हरिचंद्र बिराजदार मामांनी सलामी दिली आणि चारी मुंड्या चित मारलं सतपालला. 11 जानेवारी 1977. पुढं बिराजदार मामा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला. मामांनी बनारसला रुस्तुम हिंद झाली. स्वतःची पैलवानकी संपली, लाल मातीपासून दूर झाले नाहीत. गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला आणि बिराजदार मामाने 6 महाराष्ट्र केसरी घडवले. पैलवान तानाजी बनकर, पैलवान छोटा रावसाहेब मगर, पैलवान चंद्रहास निमगिरी, पैलवान दत्ता गायकवाड, पैलवान राहुल काळभोर आणि पैलवान विकी बनकर असे 6 महाराष्ट्र केसरी घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने. काका पवार, राहुल नाना आवारे, रणजित नलवडे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान कितीतरी घडवले. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज मामा आपल्यामध्ये नसले तरी मामाचा उल्लेख या लाल मातीच्या माध्यमातून होत असतो. एवढं मोठं यश मामांनी मिळवलं या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात. पण त्याच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं आमदार साहेब असतील, पंढरीनाथ अण्णा पटारे असतील यांच्यासारखं व्यक्तिमत्व मागं उभा राहिलं. म्हणून शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम म्हणून गोकुळ वस्ताद तालमीचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रभर होता. कुस्ती निकालीच होणार. कुस्ती जर निकाली नाही झाली तर इनाम दिला जाणार नाही, कमिटीने जाहीर केलेला आहे. आतापर्यंत सगळ्या कुस्त्या चितपट झालेल्या आहेत. सगळ्या कुस्त्या निकाली होतील, झालेल्या आहेत आणि शेवटची कुस्ती निकाली होणार आहे. कुस्ती करा पैलवान, डाव मारून कुस्ती करायची. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. लक्षावर लक्ष असल्याशिवाय काही शक्य होत नाही. बापूसाहेब पटारे आमदार साहेब यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे अकलोज माझ्या वाणीचं कौतुक करून आमदार साहेबांनी मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. माझ्यासाठी का बजरंग ज्ञानेश्वर ठाकूर यांच्याकडूनही कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. तगडी कुस्ती चालू आहे. डाव मारून कुस्ती होते. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. डाव प्रतिडाव पाहिजे, अटॅक आक्रमण पाहिजे. जगत जेता गामा. जरा शांतता राखा. गामाचं चरित्र सांगतोय. गामा सहज म्हणलं जातं आजही. काय गामा लागून गेला काय? गामा किती मोठे पैलवान होते. गामा जगत जेता झाला. जग जिंकलं गामाने सगळं. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा. एवढा मोठा पैलवान होता गामा. उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोवागोवा केले आणि जनतेतनं आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा जगजेता झाला. जिस्को बरोबर फायनलला कुस्ती आली होती गामाची. जिस्को फार मोठा पैलवान होता. समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा जिस्को. त्याला तो पराभव मान्य झाला नाही. पुन्हा तयारी करून भारतात आला जिस्को आणि पुन्हाही पतिळाला कुस्ती लागली. पुन्हाही समोरून 42 सेकंदात आकडे लावून आसमान दाखवलं. भारताची फायनी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेली. एक जाती दंगल उसळली होती. एक जमाव
गामाच्या तालमीत चालून आला होता. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं, अगोदर माझ्या देहाचे खांडोळे करा, नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी गामाला अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हाताने माशी सुद्धा मारता येईना गेली, अशी परिस्थिती झाली गामाची. गामाला मदत कोणी केली? जिस्कोनी केली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते खिलाडू वृत्तीने स्वीकारायचं असतं. कुस्ती कुस्ती आणि दोस्ती दोस्ती असते. कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे, अटॅक आक्रमण पाहिजे. रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो, तेव्हा शक्य होत असतं. वेळ किती गेला तरी कुस्ती सोडवली जाणार नाही. सरपंच साहेबांनी या ठिकाणी आदेश केलेला आहे. कुस्ती निकालीच होणार. बाहेरनं कुणी बोलू नका विनंती. चौदंडी चालू आहे, गर्दन खेच चालू आहे. पोलादी मनगट मनगटाला भिडलेली आहेत. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती. पुरुषार्थ आणि मर्दुमकीचं प्रतीक जपण्यासाठी, जोपासण्यासाठी 16 ग्रामस्थांचा हा टास आहे. येणारी पिढी निरोगी राहिली पाहिजे, निर्व्यसनी राहिली पाहिजे, सशक्त झाली पाहिजे, बलशाली झाली पाहिजे, याचसाठी हा टास आहे. हलगीवाले एक राऊंड मारा, एक राऊंड मारा जोरात. शाबास 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 शाबास. हो, ते गोमका वाजवणारा जरा वेगळाच दिसतोय. कर्नाटक मधनं आला का काय विचारते ती माग. चला कुस्ती करा. आणि दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेल्या होत्या. बाहेरनं लयजन धरधर वडवड म्हणते ती. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. तुखा म्हणे जातीचे असावे, इथे वेड्या गबाळाचे का बनवे. चला कुस्ती करा. कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल हे सांगता येत नाही. शबास. आणि चकार गार 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 फिरायला लागला. करा गिटार. आणि कब्जा घेतला सुदर्शनने. अतिशय तगडी कुस्ती. कोण पैलवान तालमीत आल्यानंतर कोणाची मोठी जोड होईल, कोणाची छोटी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग. पण तालमीत आल्यानंतर ही लाल माती समाजात माणूस म्हणून कसा जगायचा याची शिकवण खऱ्या अर्थानं देत असते. माती आणि माता वेलांटीचा फक्त फरक आहे. जन्म देते ती माता, सांभाळ करते ती माती. फिरून व्हा. दोनच पंप ठेवायचं म्हणजे बाकीच्यांना घ्या थोडं साईडला. शंभर देतो नवीन रात्रीच घेऊन जा. हा टेकावलाय. हा ए धर बाबा पाहिजे.
आणि कब्जा घेतलेला आहे सुदर्शननी. कौतुकचा आणि कौतुक खालून निघाला. सभापती साहेब पैसे फिटले, याला म्हणायचं कुस्ती. आणि अशी असती कुस्ती. फिरती का फिरत का ए मामा तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. आणि घुटना ठेवला सुदर्शन खोतकरने. 120 किलोचं वजन आहे. बाहेरनं वडवड म्हणू नका, दरदर म्हणू नका. मगाशी सांगितलं पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. पंचांनी फिरत का मागच्या पंचाने फिरत राहावा. अरे बापरे, पंचाचा निर्णय अखेरचा. तज्ञ पंचायत जीवन बिराजदार तिथं. बाहेरनं बोलू नका कोणी. पुन्हा घुटना ठेवलेला आहे सुदर्शनने. 120 किलोचं वजन मानेवर पडलेलं आहे, सोपं नाही इथं. आणि पुन्हा घुटना ठेवलेला आहे. काही घडू शकतं, स्वतः करावं लागतं. हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुदर्शन खोतकर सभापती साहेबांना विनंती आहे, आमदार साहेबांना विनंती आहे, बक्षीस